नमस्कार, मैं हूं आपके साथ सोनिया चौहान। टोटल टीवी पर आप सभी का स्वागत है। चलिए बुलेटिन की शुरुआत करते हैं एक बड़ी खबर के साथ। बड़ी खबर आपको बता रहे हैं, महाराष्ट्र में खत्म हुई विधायक दल की बैठक और बड़ी जानकारी है। और महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री का नाम तय हो गया है। देवेंद्र फडणवीस होंगे अगले मुख्यमंत्री। विधायक दल की बैठक में मुख्यमंत्री के नाम पर मुहर लगी। आज शाम को पेश किया जा सकता है सरकार बनाने का दावा। महाराष्ट्र में खत्म हुई विधायक दल की बैठक। महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री का नाम तय हो गया है। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री होंगे। विधायक दल की बैठक में देवेंद्र फडणवीस के नाम पर मुहर लगी है और ऐसे में आज शाम को पेश किया जा सकता है सरकार बनाने का दावा। देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अभिनंदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। हाँ बोलो ताऊ यार, इधर नेटवर्क का इशू है। हेलो, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील हेलो आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार बोलो ताऊ बोलो। यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते अरे भाई चौथे मा- देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। देवेंद्र फडणवीस देवेंद्र भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी चंद्रकांत दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा, त्याला मी अनुमोदन देतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादांनी आदरणीय सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव सादर केला आहे त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो। मी अशोक रामाजी उईके आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेते गटनेतेपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जे निवड केलेली आहे त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो। मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नवमहाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते। धन्यवाद। मी योगेश शारदा अमृतलाल सागर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील व आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझं अनुमोदन देतोय आणि मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीर भाऊ यांनी जो माननीय देवेंद्रजींचा विधिमंडळाच्या गटनेतेपदी जो प्रस्ताव मांडलेला आहे याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद।
मी गोपीचंद पडळकर, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो. मी दिलीप मंगळू गोडसे, भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो ठराव मांडला ते आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेचे मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला, ज्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो. मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं. देवेंद्र जी पहले ऐसा सब लोग आप बाद में करना, पहले देवेंद्र जी आ जाए, एक कार्यक्रम पूरा करें, बाद में सब नियुक्त विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्रजी यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं. आपले आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ. नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आपल्या निरीक्षक श्री रुपालीजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं. आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मलाजी स्वागत करें. आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं. आपले मुख्य प्रबोध श्री शेलार साहेब त्यांना विनंती आहे त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यरत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती त्याची आज बैठकी झाली. त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी श्री आपले देशाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोदजी यांना पण विनंती आहे त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं. श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना विनंती आहे त्यांनी स्वागत करावं. आपल्या कोर कमिटीने मागच्या 2 महिन्यात मेहनत घेतली, त्यांची सकाळी बैठकी झाली. कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे
त्यांनी सर्वांनी वरती येऊन कोर कमिटी वरती येऊन साहेबांचं स्वागत करा. द्या दादा. आपले विखे साहेब, सुधीर भाऊ, दादा, पंकजाताई, गिरीश भाऊ, चव्हाण साहेब, रवींद्र चव्हाण, संजय कुटेजी, आपले महामंत्री राजूजी पांडे, विजयजी चौधरी, आदिताई नाईक, आपले आमदार विक्रांतजी पाटील. इसके बाद बाकी प्रक्रिया पूर्ण होगी. सभी को स्वागत करने का अवसर उसके बाद में मिलेगा, तो बैठे रहेंगे अपने साथ. आपल्या देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मलाजी यांचे नम्र निवेदन आहे की वो स्वागत करतो शब्द.